एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून। नाशिकच्या जागेवर आमचा दावा कायम असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं। नाशिकच्या जागेसाठी आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे। तर दक्षिण मुंबईच्या जागेवर शिंदे गटाचा दावा कायम आहे। तर दक्षिण मुंबईची जागा आणि नाशिक या दोन जागांचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये। आमचा दावा नाशिकच्या जागेवर आहे आणि आमच्याकडे आहेत ना उमेदवार। आमच्याकडे माजी खासदार देवीदास पिंगळे आहेत, आमदार माणिकराव कोकाटे आहेत, नंतर ते आरिंगळे महाराज ते आहेत, महिला पाहिजे महिलांसुद्धा आमच्याकडे आहेत, बलकवडे मॅडम आहेत, इथे आहेत, या इकडे एवढं सगळं उभं राहिलेलं आहे। फक्त लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, कारण समोरच्या जे आहे विरोधकांचे उमेदवार जे आहेत वाजे साहेब यांचं एक फेरी तर पूर्ण झाली, 1 महिना झाला। शिवसेना जी आहे ती या ठिकाणी सिटिंग उमेदवार देत आलेली आहे, त्यामुळे दावा अधिक जो आहे तो प्रबळ तुमचा असणार आहे का? मी एक घर चालवते तर मला वाटतं मला खूप जास्त अक्कल आहे। आय एम अ गुड मॅनेजर। सो शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब हे महाराष्ट्र चालवत आहेत। ज्या महाराष्ट्रातला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात ते चालवत आहेत। त्यांना कुठल्या गोष्टी आणि त्यांची बुद्धिमत्ता कुठे असेल, मी कुठे त्या बुद्धिमत्तेच्या बरोबरीने विचार करू शकते। ते जे विचार करतील तो योग्य असेल। यशवंत जाधव यांचं सुद्धा नाव जे आहे ते चर्चेलं जात आहे, त्यांना सुद्धा लोकसभेची तिकीट द्यावी अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। ऑफकोर्स यशवंत जाधवांनी 43 वर्ष सेनेमध्ये काम केलेलं आहे। बुद्धिवान कार्यकर्ता म्हणून मला अभिमान आहे त्यांचा आणि 100% त्यांचं नाव आपणच सुरुवात केली मीडियावर दाखवायला की यशवंत जाधवांची ते सुद्धा इच्छुक आहेत। आणि ऑफकोर्स इच्छुक तर असणार, कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहिल्यानंतर इच्छुक असणारच 100%। मुख्यमंत्र्यांची भेट घेतली या संदर्भात अशी माहिती मिळते। मी आमदार आहे, आज 4.5 वर्ष झाली मी आमदार आहे आणि माझ्या विधानसभेच्या बाबतीत लोकसभेच्या दृष्टिकोनातनं जी काय परिस्थिती आहे ती विचारायला मला जर माननीय मुख्यमंत्र्यांनी बोलवलं त्याच्यातनं वेगळा कुठला अर्थ काढायचा। रोहन पवारसह विनायक डावरुम, TV9 मराठी, मुंबई।